हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 6th स्टँडर्ड सब्जेक्ट सायन्समधील जो आपला 6th लेसन आहे सबस्टन्सेस इन डेली यूज म्हणजे पदार्थ आपल्या वापरातील हा लेसन आज आपण पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपला लेसनला. कॅन यू रिकॉल, आता थोडे आठवा. विच 3 ऑब्जेक्ट डू यू सी इन द पिक्चर. आता पहा, इथं पिक्चर तुम्हाला दिलेला आहे. त्या पिक्चरमध्ये कोणते 3 ऑब्जेक्ट तुम्हाला दिसत आहे. तर पहा, इथं चेअर आहे, त्यानंतर टेबल आहे आणि कबड आहे. यात 3 तुम्हाला जे ऑब्जेक्ट आहे ते तुम्ही सहज ओळखू शकता. हाऊ डीड यू आयडेंटिफाय देम, आणि त्या तुम्ही कशावरून ओळखल्या. तर पहा, त्याच्या जो शेप आहे त्याच्या शेपवरून आपण ओळखलं. चेअरचा शेप, टेबलचा शेप आणि कबड हे आपण आपल्या रोजच्या वापरातील पदार्थ आहेत आणि त्याचा शेप पण आपल्याला माहीत आहे, त्यामुळे आपण त्या लगेच काय झाल्या आपल्या तुम्हाला त्या ओळखायला आल्या. व्हॉट मटेरियल आर दे मेड ऑफ, आता त्या कोणत्या पदार्थापासून बनवल्या जातात. तर पहा, आता हे जे आहे खुर्ची जी आहे ती आपण वूड म्हणजे लाकडापासून पण बनवले जाते, त्यानंतर प्लास्टिकपासून पण ते आपण बनवले जाते. टेबल आहे तो पण लाकडापासून पण बनवतात आणि प्लास्टिकपासून पण बनवतात. त्यानंतर कबड जे आहे ते पण आपण पहा ते आपण लोखंडापासून पण बनवलं जातं. त्यानंतर लाकडापासून पण आता जे कबड असतील ते आता बनवले जातात. कॅन एनी वन ऑफ दिस मटेरियल्स बी यूज टू मेक ऑल द 3 ऑब्जेक्ट. आता पहा, हे जे प्रत्येक पदार्थापासून या 3ही वस्तू बनवता येतील का. तर पहा, आता कबड आहे ते वूडपासून आपण बनवू शकतो. त्यानंतर टेबल पण आपण वूडपासून बनवू शकतो आणि चेअर पण आपण वूडपासून बनवू शकतो. म्हणजे प्रत्येक पदार्थापासून या 3ही वस्तू आपल्याला प्रत्येक पदार्थापासून नाही, पण पहा, वूड आहे, वूडपासून आपण ह्या 3ही वस्तू बनवू शकतो. त्यानंतर लोखंडापासून पण आपण ह्या वस्तू बनवू शकतो. त्यानंतर आता आपण नेक्स्ट पाहूयात, सबस्टन्सेस अँड ऑब्जेक्ट. आता पदार्थ आणि वस्तू. ऑल सबस्टन्सेस आर मेड ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल्स. पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात. ऑब्जेक्ट आर मेड ऑफ सबस्टन्सेस, आणि वस्तू पदार्थाच्या बनलेले असतात. तर पहा, जे पदार्थ जे आहेत ते सूक्ष्म कणांचे बनलेले असतात आणि ज्या वस्तू ज्या आहेत आपल्या ऑब्जेक्ट त्या पदार्थाच्या बनलेल्या असतात. ऑब्जेक्ट हॅव अ स्पेसिफिक शेप, देअर पार्ट्स हॅव अ स्पेसिफिक अरेंजमेंट बाय विच वी आयडेंटिफाय देम. आता पहा, त्यांच्या भागाची विशिष्ट रचना असते आणि त्यावरून आपण विविध वस्तू ओळखतो. प्रत्येक वस्तू जी असेल आपल्या घरामध्ये किंवा कुठेही आपण वस्तू पाहतो त्या वस्तूंची विशिष्ट काय असते, रचना असते, आणि त्यावरूनच आपण ती वस्तू काय करतो, ओळखतो. आता चेअर असेल ती पहा, त्याची वेगळी रचना असते, टेबलची वेगळी रचना असते, कबड असेल त्याची पण वेगळी रचना असते, आणि त्यावरून आपण त्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तू काय करतो, आपण ओळखतो. We use wood, plastic or steel to make a table, chair or cupboard. These substances have the strength required to make these articles. आता पहा, टेबल असेल, चेअर असेल, कपाट असेल बनवण्यासाठी आपण लाकूड, प्लास्टिक, पोलाद वापरतो, आणि त्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू बनवण्यासाठी लागणारा मजबूतपणा या पदार्थामध्ये असतो. तसेच या पदार्थांना हवा तसा आपल्याला आकार देता येतो. Also, these substances can be given a desired shape. It means that we consider the properties of substances to use them for making things. आणि ह्या ज्या वस्तू आहेत पहा, त्या वस्तू बनवण्यासाठी लागणारा पहा जो मजबूतपणा आहे त्या पदार्थामध्ये असतो, आणि तसेच या पदार्थांना हवा तसा आकार आपल्याला देता येतो. म्हणजेच पदार्थांचे गुणधर्म पाहून वस्तू बनवण्यासाठी आपण त्यांचा काय करतो, वापर करतो. त्या पदार्थामध्ये जशी गुणधर्म आहेत ते पाहून आपण त्या वस्तू काय करतो, बनवतो. आता पहा, आपण काच असेल, ग्लासपासून आपण जर कपाट बनवलं तर मग ते टिकेल का नाही, म्हणजेच आपण ग्लास बनवतो, म्हणजे त्या पदार्थामध्ये कोणता गुणधर्म आहे तो पाहून त्या वस्तू काय केल्या जातात, आपण बनवतो, किंवा त्या वस्तू बनवण्यासाठी आपण त्या पदार्थाचा वापर करतो. द सेम सबस्टन्सेस और मटेरियल कॅन बी यूज टू मेक मेनी ऑब्जेक्ट. लेट अस स्टडी सम सच एक्झाम्पल्स. आता पहा, एकाच पदार्थापासून अनेक वस्तू तयार केल्या जातात. याची काही आपण एक्झाम्पल आता पाहूयात. आपण वरती तर पाहिलं, वूडपासून आपण चेअर बनवू शकतो, टेबल बनवू शकतो. आता तशीच खाली आपण एकाच पदार्थापासून अनेक वस्तू तयार केल्या जातात, त्याची आपण काही एक्झाम्पल पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट पहा, कॉटन आहे. आता कॉटन हा काय आहे पहा, एक पदार्थ आहे, त्याच्यापासून पहा वेगवेगळ्या वस्तू बनवतात. आपण क्लॉथ आहे, फायबर, थ्रेड, साडीज, हँडकरचीफ, क्विट्स, त्यानंतर पिलोज. म्हणजेच कॉटनपासून आपण कापूस आहे त्यापासून आपण कापड, धागे, साडी किंवा रुमाल, पिलो, अशी उशी इत्यादी वस्तू आपण काय करू शकतो. हा एकच पदार्थ आहे कोणता, कॉटन, आणि त्यापासून आपण एवढ्या वस्तू बनवू शकतो. त्यानंतर पहा, आयर्न आहे, म्हणजेच लोखंड आहे. आता लोखंडापासून पहा आपण कोणत्या कोणत्या वस्तू बनवू शकतो. कन्स्ट्रक्शन, स्टील बार, ग्रिडल्स, पार्ट्स ऑफ ऑटोमोबाईल्स, इलेक्ट्रिक पोल्स, टेबल्स आणि कबर्ड्स. आता लोखंडापासून पहा आपण बांधकामाची सळई असेल, तवा असेल, मोटार गाड्यांचे विविध भाग, विजेंचे खांब, टेबल
कपाट इत्यादी वस्तू आपण हा जो पदार्थ आहे लोखंड याच्यापासून आपण बनवतो. म्हणजे पदार्थ एकच पण त्यापासून वस्तू अनेक वस्तू काय केल्या जातात, तयार केल्या जातात. त्यानंतर ॲल्युमिनियम आहे पहा. ॲल्युमिनियम हा जो पदार्थ याच्यापासून पाहूयात आपण कोणत्या कोणत्या वस्तू तयार केल्या जातात. किचन युटेन्सिल्स, इलेक्ट्रिकल्स, केबल्स, ETC. आता ॲल्युमिनियमपासून पहा स्वयंपाकघरातील भांडी, वीजवाहक तारा इत्यादी. By studying the properties of substances, we can select substances suitable for our purposes. The substances in everyday use are of two main kinds, natural and man-made substances. पदार्थाच्या गुणधर्मांचा अभ्यास करून आपल्याला उपयोगानुसार योग्य असे पदार्थ निवडता येतात आणि आपल्या वापरातील पदार्थाचे वर्गीकरण प्रामुख्याने नैसर्गिक व मानवनिर्मित पदार्थ असे करतात. जे आपण वापरतो त्या पदार्थांचे वर्गीकरण पहा नैसर्गिक व मानवनिर्मित पदार्थ असे करतात. मॅनमेड सबस्टन्सेस अँड नॅचरल सबस्टन्सेस असे त्याचे वर्गीकरण करतात. त्यानंतर आपण नेक्स्ट इथं पाहूयात. आता ट्राय दिस करून पहा. मेक अ लिस्ट ऑफ व्हेरियस ऑब्जेक्ट इन युअर हाऊस अँड नोट डाऊन द सबस्टन्सेस दे आर मेड ऑफ. आता तुमच्या घरातील वेगवेगळ्या वस्तूंची यादी करा व त्या वस्तू कोणत्या पदार्थापासून तयार झाल्या आहेत ते तुम्हाला त्यामध्ये त्याची यादी करायची आहे. त्यानंतर पहा क्लासिफाय द फॉलोइंग सबस्टन्सेस अकॉर्डिंग टू देअर युजेस. आता पदार्थाच्या उपयोगानुसार वर्गीकरण करा. तर पहा सबस्टन्सेस सँड, सोप, वूल, विंडोज, ग्लास, बांबू, कॉटन, ब्रिक्स, सिल्क, लिफी व्हेजिटेबल्स, सिमेंट, फ्रूट्स, वॉटर, शुगर. आता पहा वाळू, साबण, लोकर, खिडक्यांच्या काचा, बांबू, कापूस, विटा, रेशीम, पालेभाज्या, सिमेंट, फळे आणि पाणी आणि साखर हे जे पदार्थ आहेत त्याच्या उपयोगानुसार तुम्हाला काय करायचे त्याचं क्लासिफिकेशन करायचे. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात. यूज युअर ब्रेन पॉवर. आता जरा डोके चालवा. मेक अ लिस्ट ऑफ ऑब्जेक्ट इच ऑफ विच कॅन बी मेड फ्रॉम सेव्हरल सबस्टन्सेस. आता पदार्थ वेगवेगळे पण वस्तू मात्र एकच अशी वेगवेगळ्या वस्तूंची तुम्हाला एक्झाम्पल सांगायची. त्यानंतर पहा आता पदार्थ एकच. आता आयर्न पाहूयात आपण. आयर्नपासून प्लास्टिक असेल. आता आयर्न जो आहे पदार्थ वेगवेगळे पण वस्तू एकत्र. आता मिक्सर आहे पहा एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये मिक्सर. आता मिक्सरचं पहा वरती आपण कवर पाहिलं तर प्लास्टिकचं असतं, त्याच्यामध्ये आतमध्ये ॲल्युमिनियमचे पण वायरिंग असते. त्यानंतर त्याला बरेच बटन जे असतात ते पण प्लास्टिकचे, त्याच्यामध्ये लोखंड पण असतं. म्हणजे पदार्थ वेगवेगळे पण वस्तू एक. हे काय आहे याचं एक एक्झाम्पल आहे. काय आहे ते मिक्सर आहे. त्यानंतर टू व्हीलर पण आहे पहा. आपली गाडी असेल, मोटरसायकल असेल तो त्याच्यामध्ये पदार्थ वेगवेगळे असतात पण वस्तू कशी असते एकच असते. म्हणजे हे जे असे एक्झाम्पल आहे ते तुम्हाला एक्झाम्पल काय करायचे तर अजून शोधायचे. त्यानंतर आता नेक्स्ट पाहूयात आपण. कॅन यू टेल. आता सांगा पाहू. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस टू ग्रुप्स ऑफ नॅचरल सबस्टन्सेस लेदर, ज्यूट, वूल, कॉटन अँड वॉटर, सॉईल, मेटल्स. आता याच्यामध्ये पहा लेदर म्हणजे चांबडे असेल, ज्यूट म्हणजे ताग, त्यानंतर वूल म्हणजे लोकर, कॉटन म्हणजे काय कापूस व वॉटर आणि सॉईल आणि मेटल्स म्हणजे पाणी, माती, धातू या दोन गटातील नैसर्गिक पदार्थामध्ये कोणता फरक आहे. आता पहा हे जे पदार्थ आहेत हे काही जे पदार्थ आहेत ते पहा आपल्याला त्याच्यामध्ये लेदर असेल, त्यानंतर ज्यूट असेल, वूल असेल, कॉटन, वॉटर आणि सॉईल आणि मेटल्स हे जे पदार्थ आहेत हे पदार्थ आपल्याला काही ॲनिमल्सकडून मिळतात किंवा काही प्लॅन्ट्सकडून मिळतात, तर काही पदार्थ जे आहेत ते आपल्याला निसर्गातून मिळतात. आता वॉटर, सॉईल आणि मेटल्स हे जे पदार्थ आहेत ते आपल्याला निसर्गातून मिळतात. त्यानंतर वूल आणि ज्यूट आणि कॉटन हे जे आहे ते आपल्याला प्लॅन्ट्सकडून मिळतात आणि लेदर आणि वूल हे जे आहे ते आपल्याला ॲनिमल्सकडून मिळतात. त्यानंतर नेक्स्ट पाहूयात आपण आता. नॅचरल सबस्टन्सेस म्हणजेच नैसर्गिक पदार्थ. सबस्टन्सेस अवेलेबल इन नेचर आर कॉल्ड नॅचरल सबस्टन्सेस. निसर्गात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांना आपण नॅचरल सबस्टन्सेस म्हणजेच नैसर्गिक पदार्थ म्हणतात. ऑफ दिस द सबस्टन्सेस ऑफ द फर्स्ट ग्रुप आर ऑब्टेन फ्रॉम लिव्हिंग थिंग्स. आणि त्यापैकी पहिल्या गटातील पदार्थ हे सजीवापासून उपलब्ध होतात. सबस्टन्सेस ऑब्टेन फ्रॉम लिव्हिंग थिंग्स आर कॉल्ड बायोटिक सबस्टन्सेस. आणि जे पदार्थ आपल्याला सजीवांपासून मिळणारे जे पदार्थ आहेत त्या सजीवापासून मिळणाऱ्या पदार्थांना बायोटिक सबस्टन्सेस म्हणजे जैविक पदार्थ म्हणतात. एअर, सॉईल, वॉटर, एअर सबस्टन्सेस दॅट आर नॉट ऑब्टेन फ्रॉम लिव्हिंग थिंग्स. आणि आता पहा आपल्याला निसर्गातून मिळणारे आता कोणते आहेत पहा. त्याच्यामध्ये आता आपल्याला हवा आहे, माती, पाणी हे पदार्थ आपल्याला निसर्गातून मिळतात पण ते सजीवापासून मिळत नाहीत. मग त्यांना काय म्हणतात पहा आपण अबायोटिक सबस्टन्सेस म्हणतात. म्हणजे त्यांना अजैविक पदार्थ म्हणतो. हवा, माती, पाणी हे पदार्थ सजीवापासून मिळत नाहीत त्यांना आपण काय म्हणतो पहा अबायोटिक सबस्टन्सेस म्हणजेच अजैविक पदार्थ म्हणतो. त्यानंतर त्यामध्ये सेकंड पहा. हाऊ आर लेदर अँड वूल डिफरंट फ्रॉम ज्यूट अँड कॉटन. आता चामडे आणि लोकर व ताग आणि कॉटन या पदार्थात काय फरक आहे तर पहा
आपल्याला ज्यूट अँड कॉटन हे आपल्याला प्लांटपासून मिळतात, तर लेदर अँड वूल हे आपल्याला ॲनिमल्सपासून मिळतात. त्यामुळे त्याच्यामध्ये काय फरक आहे. आता चामडे आणि लोकर हे आपल्याला ॲनिमल्सपासून मिळतात आणि ताग व कॉटन हे आपल्याला काय होतात पहा प्लॅन्टकडून मिळतात. लेदर अँड वूल आर ऑब्टेन फ्रॉम ॲनिमल्स, दे आर ऑफ ॲनिमल्स ऑरिजिन. आता पहा हे पदार्थ प्राण्यापासून मिळतात, त्यांना काय म्हणतात पहा ॲनिमल ऑरिजिन म्हणजेच प्राणीजन्य पदार्थ म्हणतात. आणि त्यानंतर नेक्स्ट पहा वेअर ॲज ज्यूट अँड कॉटन आर सबस्टन्सेस ऑफ प्लांट ओरिजिन. आणि ज्यूट आणि कॉटन हे जे पदार्थ आहेत ते आपल्याला वनस्पतीपासून मिळतात आणि म्हणूनच वनस्पतीपासून मिळणाऱ्या पदार्थांना वनस्पतीजन्य पदार्थ असे म्हणतात. जे पदार्थ आपल्याला प्राण्यांपासून मिळतात त्यांना आपण प्राणीजन्य पदार्थ म्हणतो आणि जे वनस्पतीपासून मिळतात आपल्याला जे पदार्थ त्यांना आपण वनस्पतीजन्य पदार्थ असे म्हणतात. त्यानंतर आपण त्यामधील नेक्स्ट पाहूयात. डू वी फाइंड प्लास्टिक, नायलॉन, ब्रास और सिमेंट इन नेचर. आता पहा प्लास्टिक, नायलॉन, पितळ, सिमेंट हे पदार्थ निसर्गात मिळतात का, तर पहा हे पदार्थ आपल्याला निसर्गात मिळत नाहीत. त्यानंतर नेक्स्ट पहा मॅन मेड सबस्टन्सेस, मानवनिर्मित पदार्थ. इट इज ह्युमन नेचर टू स्ट्राईव्ह फॉर न्यूअर थिंग्स अँड टू ट्राय टू मेक लाईफ मोर कम्फर्टेबल. आता सतत नवीन गोष्टीचा शोध घेणे, जीवन अधिक सुकर करण्याचा प्रयत्न करणे हा काय मानवाचा स्वभाव आहे. ॲज अ रिझल्ट ऑफ हिज एफर्ट मॅन नॉट ओनली लर्न टू अज नॅचरल सबस्टन्सेस बट ऑल्सो बिगेन टू प्रोसेस देम टू मेक न्यू सबस्टन्सेस. आणि अशा धडपडीतून पहा मानवाने काही नैसर्गिक पदार्थाचा वापर करण्याबरोबरच त्यावर प्रक्रिया करून नवीन पदार्थ तयार केले. सेव्हरल सच सबस्टन्सेस आर इझियर टू यूज अँड कॅन बी मेड अवेलेबल इन प्लेंटी ॲट अ लो कॉस्ट. Therefore, these substances came to be used on a large scale. There are a great many such man-made substances in use today. आणि पहा मानवाने मग यावरती काही नैसर्गिक जे पदार्थ आहेत त्याचा वापर करण्याबरोबर त्यावर प्रक्रिया करून नवीन पदार्थ तयार केले आणि असे काही पदार्थ वापरायला अधिक सोयीचे किंवा कमी खर्चात मुबलक प्रमाणात मिळू शकणारे असल्यामुळे पहा त्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ लागला आणि अशा मानवनिर्मित पदार्थांची संख्या खूप काय आहे मोठी आहे. आता आपण आपल्या रोजच्याच वापरामध्ये जर पाहिलं तर आपल्या रोजच्या वापरामध्ये मानवनिर्मित पदार्थांची संख्या कशी आहे खूप मोठी आहे. आता आपण नेक्स्ट पाहूयात की मानवनिर्मित पदार्थ म्हणजे काय तर पहा न्यू सबस्टन्सेस प्रोड्यूस्ड बाय प्रोसेसिंग नॅचरली अवेलेबल सबस्टन्सेस आर कॉल्ड मॅनमेड सबस्टन्सेस. उपलब्ध पदार्थावर विविध प्रक्रिया करून तयार केलेल्या नवीन पदार्थाला मानवनिर्मित पदार्थ म्हणतात. ही पहा आहे डेफिनेशन मॅनमेड सबस्टन्सेसची. न्यू सबस्टन्सेस प्रोड्यूस्ड बाय प्रोसेसिंग नॅचरली अवेलेबल सबस्टन्सेस आर कॉल्ड मॅनमेड सबस्टन्सेस. म्हणजेच उपलब्ध पदार्थावर विविध प्रक्रिया करून तयार केलेल्या नवीन पदार्थाला मानवनिर्मित पदार्थ म्हणतात. आता लाकूड आहे पहा वूड ते आपल्याला निसर्गातून मिळतं आणि मग त्या लाकडावरतीच विविध प्रक्रिया करून त्यापासून नवीन पदार्थ तयार केला जातो. चेअर असेल, टेबल असेल, मग त्या पदार्थाला काय म्हणतात पहा मानवनिर्मित पदार्थ म्हणतात. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात. आता नेक्स्ट पेजवरती अर्लियर ईर्लीज और कॅप्स मेड ऑफ ग्रास और सॅकक्लॉथ वेअर यूज्ड फॉर प्रोटेक्शन फ्रॉम रेन. तर पहा पावसापासून संरक्षण करण्यासाठी पहा पूर्वी गवत असेल किंवा गोणपाटापासून बनवलेली इरली वापरली जात. देन क्लॉथ अंब्रेलाज केम इन टू यूज आणि मग नंतर पहा मग अंब्रेला वापरत म्हणजे छत्री वापरत आली. नाव अ डेज द रेनकोट, स्कूल बॅग्स अँड द बुक्स कवर्स यू यूज कॅन ऑल बी मेड फ्रॉम प्लास्टिक. आणि आत्ताचे तुम्ही पहा मग रेनकोट किंवा जे आपले स्कूल बॅग किंवा नोटबुक किंवा बुकची जी कवर या सर्वांसाठी प्लास्टिकचा वापर होत आहे. डेलिकेट आर्टिकल्स, पेरिसेबल फ्रूट्स ETC रिक्वायर पॅकिंग टू पॅक TV सेट, रेफ्रिजरेटर्स ETC. आणि पहा नाजूक वस्तू किंवा नाशवंत फळे इत्यादीसाठी पॅकिंगची गरज निर्माण झाली आहे आणि TV असेल किंवा आपलं रेफ्रिजरेटर असेल अशा वस्तूंच्या पॅकिंगसाठी मोठमोठी खोकी किंवा पहा बिग कार्टन्स अँड थर्मोकॉल आर बीइंग यूज आणि याच्यासाठी पहा मोठे मोठे बॉक्स किंवा थर्मोकॉल वापरात येत आहेत. All these are man-made substances. These substances are waterproof or water resistant, lightweight and easy to transport. That is why they are being used increasingly. आता हे जे पहा आता पॅकिंगसाठी मोठे मोठे TV असेल किंवा रेफ्रिजरेटर असेल याच्यासाठी मोठे बॉक्स किंवा थर्मोकॉल वापरात येत आहेत आणि हे सर्व काय आहेत पहा मॅनमेड सबस्टन्सेस आहेत म्हणजे मानवनिर्मित पदार्थ आहेत आणि हे पदार्थ जलरोधी किंवा लाईटवेट म्हणजे वजनाने हलके आणि वाहतुकीसाठी कसे आहेत पहा ते सोयीचे असल्यामुळे त्यांचा वापर वाढत
आहे, हे जे मॅनमेड सबस्टन्सेस आहेत त्याचा. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात यूज युअर ब्रेन पॉवर. आता जरा डोके चालवा. कंप्लीट द टेबल बिलो शोविंग हाऊ सबस्टन्सेस ऑफ डेली यूज आर क्लासिफाईड. आता आपल्या वापरातील पदार्थाचे वर्गीकरण कसे केले जाते यासाठी खाली जो बॉक्स दिला, तक्ता दिलेला आहे तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. सबस्टन्सेस इन डेली यूज. आता आपल्या वापरातील पदार्थ तर पहा मॅनमेड आणि इथं काय येणार मग नॅचरल सबस्टन्सेस. नॅचरल सबस्टन्स त्याच्यामध्ये अबायोटिक आणि इथं येणार बायोटिक. त्यानंतर इथं प्लांट ओरिजिन, इथं ॲनिमल ओरिजिन. आता इथं लेदर आहे, मग इथं प्लांटपासून मिळणार आपल्याला कोणता आहे पहा, इथं कॉटन येईल. आणि इथं मॅनमेड तुम्ही कोणताही एखादा पदार्थ लिहू शकता. इथं काय येणार आहे पहा, बायोटिक. इथं पहा, इथं नॅचरल, इथं बायोटिक, इथं प्लांट ओरिजिन, इथं ॲनिमल आणि इथं काय येणार पहा, प्लांटपासून आपल्याला कोणता पदार्थ मिळतोय, कॉटन, आणि ॲनिमल्सपासून लेदर. आणि इथं तुम्ही कोणताही एखादा पदार्थ लिहू शकता जो मॅनमेड सबस्टन्सेस आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात आता क्लासिफाय. आता क्लासिफाय करायचं पहा. क्लासिफाय द व्हेरियस सबस्टन्सेस अवेलेबल इन द हाऊस ॲज नॅचरल अँड मॅनमेड सबस्टन्सेस. आता तुमच्या घरातील वेगवेगळ्या पदार्थातून जे नॅचरल आणि जे मॅनमेड सबस्टन्सेस आहेत असे पदार्थाचे काय करायचे तुम्हाला गट करायचे. त्यानंतर पहा एक्झाम्पल्स ऑफ मॅनमेड सबस्टन्सेस. आता पहा खाली काही आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहेत. कशाचे एक्झाम्पल आहेत ते मॅनमेड सबस्टन्सेस जे आहेत मानवनिर्मित पदार्थाचे काही एक्झाम्पल दिलेले आहेत पहा. इथं आपण पाहूयात एरिया ऑफ यूज. आता वापराचे क्षेत्र. कन्स्ट्रक्शन. आता बांधकामामध्ये पहा आपण नॅचरल सबस्टन्सेस अगोदर कोणते वापरले जायचे आणि आता मॅनमेड कोणते आहेत. तर पहा बांबू, स्टोन, सॉईल, वूड, कोकोनट, फ्रॉन्स, लाईम. आता पहा पूर्वीचे नैसर्गिक जे नॅचरल सबस्टन्सेस जे होते पूर्वी वापरात येणारे कुठं बांधकामामध्ये, त्यामध्ये बांबू असेल, स्टोन्स म्हणजे दगड, माती, लाकूड, नारळाच्या किंवा नारळाच्या फांद्या ज्या असतील किंवा चुना, हे सबस्टन्सेस पहिले अगोदर काय करायचे पहा बांधकामामध्ये वापरायचे. त्यानंतर पहा त्याच्यावरतीच प्रक्रिया करून नवीन मग काय झाले पदार्थ तयार केले. तर मानवनिर्मिती आपण पाहूयात. ब्रिक, सिमेंट, कॉन्क्रीट, गॅल्वनाइज्ड सीट्स, क्ले, स्टाईल्स, प्लॅस्टिक, ॲस्बेस्टॉस सीट्स. त्यामध्ये पहा आता विटा, सिमेंट, कॉन्क्रीट किंवा मातीचे कौले, प्लॅस्टिक, ॲस्बेस्टॉसचे पत्रे, हे काय झाले मग आत्ताचे मानवनिर्मित हे पदार्थ आहेत. त्यानंतर नेक्स्ट आता पाहूयात आपण रायटिंग मटेरियल्स. आता लेखन साहित्यामध्ये पहा पहिले जे सबस्टन्सेस नॅचरल सबस्टन्सेस होते, नॅचरल पदार्थ कोणते आपण पाहूयात. ट्री बार्क, लीव्स, भुर्जपत्रे, पेन्स मेड फ्रॉम रीड्स. त्यानंतर पहा स्टोन स्लेट, स्टोन वॉल्स इन केव सॉईल अँड कलर्स मेड फ्रॉम प्लॅन्ट्स. आता पहा झाडाच्या साली असतील, भुर्जपत्रे असतील, झाडाची पाने, वनस्पतीच्या टणक खोडापासून लेखण्या, धूळपाट्या, दगडी पाट्या किंवा गृहामधील जी दगडी भिंती, माती व वनस्पतीचे नैसर्गिक रंग, हे पहिलं लेखन साहित्यामध्ये पहा हे नैसर्गिक पदार्थ वापरण्यात यायचे. आणि मॅनमेड सबस्टन्सेस पहा आता पेन्स, पेन्सिल मेड फ्रॉम प्लास्टिक अँड मेटल, पेपर, नोटबुक, ETC. आता मॅनमेड सबस्टन्सेस पहा आताचे मानवनिर्मित पदार्थ कोणते आहेत, प्लास्टिक, धातू यापासून बनवलेले पेन, पेन्सिली, नोटबुक किंवा बुक्स इत्यादी हे जे आहेत ते आत्ताचे मानवनिर्मित पदार्थ आपण लेखन साहित्यामध्ये वापरतो. त्यानंतर थ्रेड्स, फायबर, यार्न. आता पहा धागे जे आहेत ते पहिले नैसर्गिक धागे कोणते तर पहा पूर्वीचे, त्यामध्ये आहे पहा कॉटन, सिल्क आणि वूल, कापूस, रेशीम आणि लोकर. आणि आता मानवनिर्मित धागे कोणते आहेत पहा नायलॉन आणि रियॉन. आता हे आहेत मानवनिर्मित आत्ताचे मानवनिर्मित पदार्थ. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात. ग्लास कॅन बी मेड फ्रॉम सँड अँड कॅल्शियम कार्बोनेट. हाऊ एव्हर सँड अँड कॅल्शियम कार्बोनेट कॅन नॉट बी ऑब्टेन्ड अगेन फ्रॉम ग्लास. आता पहा वाळू आणि चुनखडीपासून काच तयार करता येते, पण काचेपासून पुन्हा वाळू आणि चुनखडी हे पदार्थ आपल्याला मिळवता येत नाहीत. यू मस्ट हॅव ऑब्झर्व्ड ग्रीन चिलीज ऑर टॅमॅटोज टर्निंग रेड आफ्टर सम टाइम्स. हॅव यू एव्हर सीन ऑर हर्ड ऑफ रेड टोमॅटोज बिकमिंग ग्रीन अगेन. आता हिरव्या मिरच्या असतील पहा किंवा हिरवा टोमॅटो आपण लाल झालेले तुम्ही पाहिले असतील, पण लाल झालेले हे नैसर्गिक पदार्थ पुन्हा हिरवे झाल्याचे तुम्ही कधी पाहिले आहेत किंवा ऐकले आहे का, तर नाही. व्हाईल मेकिंग मॅनमेड सबस्टन्सेस द प्रॉपर्टीज ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स अंडरगो अ चेंज. दिस चेंज ऑकर्स ड्यू टू सर्टन केमिकल रिॲक्शन. तर पहा मानवनिर्मित पदार्थ तयार करताना घटक पदार्थाच्या गुणधर्मात बदल होतो आणि हा बदल रासायनिक अभिक्रिया घडल्यामुळे झालेला असतो.
These changes in the properties are permanent, that is, the original constituent substances cannot be obtained again from the new substances. आणि त्यामध्ये पहा, आता हे जर आपण जर पाहिलं, आता मानवनिर्मित जे पदार्थ असतात त्या पदार्थामध्ये पहा गुणधर्म, त्यांच्या पदार्थाच्या पहा गुणधर्मांना बदल होत जातो आणि हा बदल रासायनिक अभिक्रिया घडल्यामुळे झालेला असतो. आणि गुणधर्मात झालेले बदल कायमस्वरूपी असतात आणि ह्या गुणधर्मात जो आहे त्याच्यामध्ये झालेले जे बदल आहेत ते कसे असतात कायमस्वरूपी असतात. म्हणजेच नवीन पदार्थापासून मूळ पदार्थ पुन्हा मिळवता येत नाही आणि म्हणूनच त्यांना आपण काय म्हणतो अपरिवर्तनीय बदल असेही म्हणतात. म्हणजेच नवीन पदार्थ आपण जर तयार केला, पण तो जो नवीन पदार्थ तयार केला त्या नवीन पदार्थापासून आपल्याला परत जो मूळ पदार्थ जो आहे तो पुन्हा आपल्याला मिळवता येत नाही. म्हणूनच त्यांना काय म्हणतात अपरिवर्तनीय बदल असेही म्हणतात. त्यानंतर आता पहा, आपला जो राहिलेला जो पार्ट आहे तो आपण काय करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, आज आपण काय करूयात, इथेच थांबूयात. थँक्यू.